हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच दिवसांनी आपल्या या चॅनलवर व्हिडिओ येत आहे। आम्ही गेलो होतो गॅस घेण्यासाठी, म्हणजेच गॅसच्या ज्या शेगड्या असतात त्या, कारण की मम्मीचा जो जुना गॅस आहे त्याला 20 ते 30 वर्ष झाले होते आणि त्याच्यातून वास येत होता। म्हणजेच किती जरी आपण गॅसच्या ज्या टाक्या आहेत त्या बदलल्या किंवा गॅस रिपेअर करून घेतला तरी सुद्धा त्यामधून वास येत होता। तर आता स्टीलचा गॅस, म्हणजे स्टीलचं कॉटेज असलेला जो गॅस आहे तो सिलेक्ट केला। पण म्हणलं आता वेगवेगळे पण बरेचसे गॅस आले आहेत तर घ्यायचा तर चांगलाच घेऊ। त्याच्यामुळे मग फायनली ग्लासवालाच घेतला, म्हणजेच काचेचा। तर तो आता ते नीट करून दाखवत होते। खूप छान छान गॅस तेथे होते वेगवेगळ्या पद्धतीचे। तर आपण वस्तू घेतो ती सारखी घेणं होत नाही, तर फायनली हा गॅस घेतला होता। आता नवीन वस्तू म्हटल्यावर आपण तर त्याची पूजा करतोच। तर गॅस घरी आणल्यानंतर त्याची पूजासुद्धा केली। जे घरात सामान अवेलेबल होतं, फुलं वगैरे नव्हती पण स्वस्तिक वगैरे काढून गोड प्रसाद साखरेचा नैवेद्य ठेवून पूजा केली। त्यानंतर नवीनच गॅस आहे त्याच्यामुळे काहीतरी गोड पदार्थ बनवावा यासाठी केला होता शिरा। तसेच एकीकडे पावभाजीची सुद्धा तयारी चालू होती। तर आता काचेचा ग्लास, म्हणजे ही शेगडी नको वाटत होती, कारण की मम्मीचा जो बिझनेस आहे आमचा वडापावचा, त्याच्यामुळे ते सारखे कुकर लावून लावून ती ग्लास काच तडकण्याची भीती वाटत होती त्याच्यामुळे। पण म्हटलं नवीन काहीतरी, तर त्यामुळे हाच गॅस घेऊन टाकला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी साफसफाई करता करताना मला एक वही सापडली। ती वही म्हणजे माझ्या लग्नाची 5 ते 6 वर्षापूर्वीची, कोणाला किती साड्या दिल्या किंवा पत्रिका, हे सगळं आपण प्रत्येक जणच लिहून ठेवतो। बांगड्या किती खर्च आला, तर अशा पद्धतीने 250 ते 200 साड्या दिल्या होत्या। तसेच बांगड्यांचा सुद्धा खर्च या इथे लिहून ठेवला होता, म्हणजे 10,000च्या आसपास सर्व बांगड्यांचा खर्च झाला होता। तेवढ्याच लेडीजसुद्धा आल्या होत्या, 150-200 अशा लेडीज बांगड्या भरण्यासाठी सुद्धा आल्या होत्या। आता त्यामधले घरातल्या तर असतातच, परंतु बाहेरच्या पण 150 झाल्या होत्या, प्लस म्हणजेच 50 एक आपल्या घरातल्या तर झाल्याच असतील। तर ही वही सापडली आणि माहेरी गेलं म्हटलं की बऱ्याचशा अशा आठवणी सुद्धा असतात। तर त्यानंतर जे फोटो होते ते सुद्धा सापडले, कारण की साईला सुद्धा फोटो पाहायची, म्हणजे लहानपणीचे फोटो पाहायची खूप इच्छा होती। तसंच मला गडंगणारं 60 गडंगणार झाले होते वाटतं। त्यानंतर हे आमचे जुने फोटो म्हटलं की जुन्या आठवणीसुद्धा ताज्या होतात। मम्मीच्या लग्नाचे फोटो किंवा आमचे जे पहिले बड्डे, आत्ताच्या बड्डेमध्ये आणि पूर्वीच्या जुन्या आपल्या काळातल्या बड्डेमध्ये खूप फरक आला। तसेच आमचे पण सर्वांचे लहानपणीचे फोटो, भावाचे, माझे, हे सर्व फोटो पाहिले तर खूप छान वाटलं। तसेच जे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत ते खूप हौसेने, खूप मोठी अशी त्याची पूजा आम्ही मांडायचो। आत्ता पण मांडतो, पण लग्नाच्या आधी सुद्धा खरंच ती एक हौस असते। आणि एक छोटा अल्बम त्यासाठीच केला होता, त्यामध्ये सर्व देवाचे फोटो, म्हणजे गणपती बसले की फोटो काढायचे, कारण की त्यावेळेस मोबाईल असा नव्हता। तर फोटोग्राफरकडूनच फोटो पण ते काढलेच जायचे, गणपतीचे, गवळ्यांचे। त्यानंतर हे माझ्या मम्मीच्या लग्नातले सुद्धा फोटो आहेत। त्यावेळेस तिला बाबांनी दिलेली झाल, तिचं पण लग्न तसंच खूप छान केलं होतं आणि तसंच माझं पण लग्न खूप छान असं केलं। तर यानंतर हे माझे लहानपणीचे फोटो आहेत। बारसं सुद्धा खूप असं धुमधडाक्यात केलं होतं। तर माझंच नाही तर भावाचं सुद्धा पहिला बड्डे, बारसं हे खूप छान असं केलं। तर मला फोटो जमवायची खूप हौस होती। प्रत्येकाच्या घरी जरी माझा फोटो दिसला, म्हणजे पाहुण्यांच्यात कसा आपला फोटो असतोच, तर मी तिथून सुद्धा तो फोटो घेऊन यायचे आणि माझ्या अल्बममध्ये लावायचे। हा सेपरेट माझा अल्बम होता आणि या अल्बममध्ये जेवढे माझे मावस भाऊ बहीण आहेत किंवा मैत्रिणी, त्यांचे सुद्धा फोटो मी यामध्ये लावले होते। तसेच माझा जो बड्डेचे काही फोटो असतील ते सुद्धा या अल्बममध्ये होते। त्यानंतर हे माझ्या लग्नाचे फोटो,
आणि ही मला दिलेली झाल. खरंच आपले आई वडील आपली खूप हौस करत असतात, तर माझी सुद्धा खूप छान अशी हौस झाली होती लग्नात. आणि प्रत्येक म्हणजे हळदीचा आणि लग्नाचा अल्बम वेगळा आहे, साखरपुड्याचा अल्बम वेगळा आहे. कारण की साखरपुडा डिसेंबरमध्ये झाला होता आणि लग्न फेब्रुवारीमध्ये. अगदी साखरपुडा जसा केला की त्यामध्ये एखाद्याचं लग्न होईल तेवढ्याच धुमधडाक्यात सुद्धा माझ्या पप्पांनी माझा साखरपुडा केला होता. आणि डोहाळ जेवण पण माझं खूप छान अशा पद्धतीने केलं. तर हे सुद्धा काही डोहाळ जेवणाचे फोटो आहेत. आणि त्या दिवशी होती चतुर्थी. तर चतुर्थी म्हटलं की खिचडी ही आलीच व साबुदाण्याचे वडे करायचे होते, परंतु खायला एकटीच होते मी, त्याच्यामुळे छान अशी तिखट खिचडीच केली. आणि हे जे गणपती बाप्पा आहेत ते मम्मीच्या घरात खूप वर्षांपूर्वीचे आहेत, म्हणजे ही मूर्ती विसर्जन करत नाहीत. त्याच्यासोबत गणपती ज्यावेळेस बसवतात त्यावेळेस एक छोटी मूर्ती आणतात आणि ती विसर्जन करतात आणि ती देव्हाऱ्यात तशीच ठेवतात. तर यात्रा म्हणले की थोडीफार शॉपिंग आलीच. पहिले खूप शॉपिंग करायचे, परंतु आत्ता जे साईला लागते तेवढंच घेतलं. तरीसुद्धा माझ्यासाठी 2 बांगड्या, क्लचर, पर्स असं काही घेतलं होतं. आता परत घरी यायची तयारी 8 दिवस राहिल्यानंतरनं. तर प्रत्येकाला नको वाटणारा क्षण असतो, परंतु सासरी यावंच लागतं. आणि मामाचा लाड साईसाठी भरपूर असं खायला त्यांनी दिलं होतं. 8 दिवस तर त्याचे खाण्याची मज्जा चालूच होती, तरीसुद्धा त्याच्यासोबत दिलं. आणि त्यानंतरनं घरी आलो. आता आमच्या इकडे यायचं म्हटलं की पूर्ण रस्त्याने अख्खी शेतीच आहे. आणि घरी म्हणजे घरी येताना जे आमचं शेत लागतं तिथे सुद्धा आम्ही जाता गेलो होतो. मिस्टरांचं रानात काम होतं थोडंसं, तर तिथे सुद्धा या अशा छान छोट्या अशा कैऱ्या लागल्या होत्या. आता जर वारं नाही सुटलं तर ह्या राहतील. तर बऱ्याचशा आम्ही मोजल्या तर ते 200च्या आसपास जवळपास कैऱ्या होत्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि इथून पुढं आता इकडचे ब्लॉग येतील म्हणजे सासरचे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.